महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। डोंबिवली हादरली, 5 वर्षाच्या चिमुरडीलाही पुजाऱ्यानं सोडली नाही। डोंबिवली धक्क्यात, पुजारी हरीश भावेच्या बेड्या, पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसर आज हादरला आहे। येथे शेजारी राहणाऱ्या पुजारी हरीश भावे याने घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन फक्त 5 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला। पीडितीचे आईवडील कामानिमित्त घराबाहेर असल्याचे पाहून आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे केले आणि निंदनीय कृत्य केले। या संतापजनक घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीती पसरली असून पालकांना मुलांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हरीश भावे हा लोकांच्या घरी जाऊन पूजापाठ करणारा पुजारी होता। पीडित चिमुकली एकटी असल्याचे लक्षात येतात त्याने तिच्यावर हल्ला केला। घरी परतल्यावर चिमुकलीने आईवडिलांना सांगितलेल्या प्रकाराने त्यांचे डोळे उघडले। हादरलेल्या पालकांनी विलंब न करता मुलीसह टिळकनगर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली। पोलिसांनी त्वरित कारवाई करून हरीश भावे याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। टिळकनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले, आरोपीचा मागोवा घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे। चौकशीत या गुन्हास्पद कृत्याची पुष्टी झाली असून कठोर कारवाई केली जाईल। अशा घटना रोखण्यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे आणि संशयास्पद व्यक्तींपासून सावध राहावे। या घटनेमुळे गोग्रासवाडी परिसरातील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। स्थानिक नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून मुलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपायांची मागणी केली आहे। या घटनेने डोंबिवलीकरांना धक्का बसला असून विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीकडूनही धोक्याची शक्यता असते हे उघड झाले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचा गुन्हेगारी इतिहास तपासला जात असून न्यायालयात दोष सिद्धीप्रमाणे शिक्षा होईल। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडे सह तृप्ती भोईर, डोंबिवली।